साकरे नाम विश्रुतं तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुतायितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्व भगवान् अवतीर्णेव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। सत्यलोक पाहिला समस्त सावता न दिसे तीर्थ स्वर्गलोकी अवलोकित न दिसे त्यात तिथे नरकी पाहे फिरोन कोठेही त्याते दिसेना स्वरूप आहे निर्धारुण सावत्याचे तई। जे जे पाहिले लोक तो नसे आभासही सम्यक सावता स्वरूप व्यापक निर्धार देख चालेना। श्रीराम मंदिर संस्थान समतानगर सिडू येथे चालू असलेली श्री संत सावतामाळी चरित्र कथा अध्याय 5वा यामध्ये असा विषय आलेला आहे। दूत म्हणतात या ठिकाणी तुझा पत्ता आहे। हे ऐकून काशीबा विचार करू लागला, मला कधी पाप माहीत नाही, नेहमी गुरुजपाचा ध्यान करतो, वाणीने सत्याचे तप केलेले आहे, आचरण केलेले आहे, तरी पण मला नरकामध्ये जागा मिळाली। ईश्वराजवळ न्याय नाही, देव खोटे काम करतो, चोराला जाराला ऐश्वर्य आणि मला खऱ्याला दरिद्री गेले। सगळ्याच्या त्याला कंटाळा आला, मनात गोंधळ झाला निर्माण झाला आणि सावताची अवस्था पाहू लागला। सावता सत्यलोकात स्वर्गामध्ये नरकामध्ये दिसेना। मग सावताचे स्वरूप पाहू लागला। तिन्ही लोकाचे आधार अधिष्ठान सावता आहे। त्यांना नाम रूप सुख दुःख कल्पना नाही, म्हणजे कल्पना रहित असलेले त्याची स्थिती पाहून, म्हणजे नाम रूप आणि कल्पना रहित असलेले सावता महाराज यांची स्थिती काशीबा पाहत आहे। आता त्याला भेटून माझे सुखदुःख सांगतो आणि मोक्ष तत्व विचारून घेतो, असा काशीबा मनामध्ये विचार करू लागले। जे जे पाहिले लोक तो नसे आभासही सम्यक सावता स्वरूप व्यापक निर्धार देख चालेना। स्वर्गादी तिन्ही लोक याशी तो अधिष्ठान देख नसे नाम रूप सुख दुःख निर्विकल्प स्थिती त्याची। निर्विकल्प म्हणजे जिथं कुठलाच विकल्प नाही, विकल्प रहित स्थिती म्हणजे निर्विकल्प, याला समाधी म्हटलेला आहे। आणि समाधीची व्याख्या ज्ञानोबरायांनी आपल्याला चालती बोलती समाधी दिलेली आहे। ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे आणि ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया। म्हणून ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ संजीवन समाधी ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला दिलेली आहे, जी निर्विकल्प समाधी आहे। जी अवस्था मनाची अवस्था म्हणजे विकल्प रहित मनाची अवस्था याला निर्विकल्प समाधी म्हणतात। आणि परत ज्ञानोबराय एके ठिकाणी सांगतात की समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी। द्वैत बुद्धीमध्ये हरीची समाधी लागणं शक्यच नाही, म्हणून अंतकरणामध्ये द्वैत प्रतीतीला येतं, पण ते द्वैत विचारानं मिथ्या ठरवायचं हा पुरुषार्थ आहे। म्हणून हा पुरुषार्थ ज्यानं संपादन केला त्याला चालती बोलती समाधी लागलेली आहे। साधो सहज समाधी भली। कबीरदास सांगतात की कशी पाहिजे आपल्याला, साधो सहज समाधी भली, सहज समाधी। आणि ज्ञानोबरायांनी ती तुम्हाला आम्हाला दिलेली आहे। निवृत्ती देवी ज्ञान, माझे निवृत्तीनाथ कसे आहेत, ज्ञान स्वरूप आहात आणि ते तुम्ही आम्ही हे सुद्धा ज्ञान स्वरूपच आहोत। पण आपण ह्या संसार धर्माला आपलं मानलेलं आहे, म्हणून ते मानणंच आपल्याला ही समाधी घेऊ देत नाही। म्हणून येथ नेनावया हेची कारण जे इंद्रियाधीनपण
इथं इथं न कळायला काय कारण आहे? तर आपली बुद्धी ही इंद्रियाच्या अधीन झालेली आहे. इंद्रियाचे दिने केलो आम्ही नारायणे. इंद्रियानं जे दाखवायला लागलं तेच आपण सत्य मानायला लागलो. म्हणजे आपण इंद्रियाचा ओंजळीनं पाणी प्यायला लागलो. आणि दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणं चांगलं नसतं. आपण आपल्या हातानं पाणी प्यायचं असतं. पण इंद्रियाच्या नादी लागून म्हणून ज्ञानोबरा इशारा करतात, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रियास वडी लपो नको. इंद्रियानं दाखवलेलं जग शरीर तुम्ही सत्य मानू नका. कारण आपण सत्य मानायला पशुपक्षी आहोत का? नाही. कारण त्यांची जाणीव इंद्रियानं दाखवावं आणि तेच सत्य मानावं एवढीच मर्यादित आहे. म्हणून त्यांना पाश, हे पाश आहेत म्हणून त्यांना पशु म्हटलेलं आहे. परंतु मनुष्य देहामध्ये विवेक आहे आणि त्या विवेकानं सद्गुरू सांगतात, मज हृदये सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी. तुम्ही तुमच्या ठिकाणी असलेल्या विवेकावर आदर ठेवा. आणि त्या विवेकानं काय लक्षात येतं? अनुभवाला येणारा संसार हा स्वप्नासारखा खोटा आहे आणि त्याचे अधिष्ठान रूप परमात्मा तुम्ही आहात. हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. एकाच सूर्याचे हजारो किरण आहेत. तसे हजारो किरण त्यांचं ऐक्य सूर्याशी आहे. तसे हजारो जीव आहेत. त्या जीवाचं ऐक्य त्या परमात्म्याशी आहे. ते सच्चिदानंद घन परमात्मा साक्षी ब्रह्म हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. आणि हे स्वरूप काशीबा सावतामध्ये पाहू लागले. कारण सावता असे साक्षीत्वान ब्रह्मरूप आहेत. असं त्यांचं स्वरूप आहे जिथं सुख नाही दुःख नाही. ही निर्विकल्प समाधी आहे. वेदादी समस्त जग जिथुनी उपजे अव्यंग, तोची सावत्याचा चांग ठाव देखिला काशीबाणे. जिथून वेद समस्त जग अनुभवाला येतं, प्रतीतीला येतं, तोच सावत्याचा चांगला ठाव आहे, ठिकाणा आहे, तेच आपलं अस्तित्व आहे. असं काशीबा स्वतः पाहत आहेत. परमहर्ष झाला म्हणी आता भेटीन त्या लागोनी, सुख दुःख घालीन कानी तत्वनिर्वाणी पुसेन. आता मी सावता महाराजांना भेटतो, माझे सुख दुःख काय आहे ते त्यांच्यासमोर मांडतो आणि जी मोक्ष कथा आहे ती मी मात्र नीट लक्षात घेतो. समस्त लोक पाहून मन माझे गेले विटून, कंठ आलासे दाटून गेला सुटूनी धीर. हे सगळे लोक पाहून माझं मन काय झालेलं आहे? विटून गेलेलं आहे याच्यापासून. विटले हे मन प्रपंचापासूनी. जसं आपल्याला एखाद्या विषयाचा वीट येत असतो तर आपण काय म्हणतो, आता नको मला ती, त्याच्याबद्दल बोलूच नका हो. म्हणजे त्याचा काय येतो? वीट आलेला आहे. तसा संसाराचा वीट आलेला आहे. कंठ आलासे दाटून, कंठ दाटून आलेला आहे. गेला सुटोनी धीर, आणि धीर सुटत आहे. कारण मी स्वतः नरकामध्ये मला जागा मिळालेली आहे. इतकं काय पाप केलं मी असं की मला नरकामध्ये जागा मिळाली? हे ऐकूनच काशीबाचा धीर सुटायला लागलेला आहे. शरीरा सुटला कंप पाहुने हे भयंकर रूप, माझे नशिबी समस्त पाप भरले असे वाटते. शरीराला कंप सुटलेला आहे, घामही फुटला, अंगाला घाम फुटला आहे. भयानक नरक पाहून म्हणजे रक्ताचा पूर आलेला आहे. सगळे लोक एकमेकाला मारत आहेत, कोणी उपाशी मरत आहेत, कोणी त्याचं मांस लुचून खायला लागलेलं आहे. असं जिकडं तिकडं मांसाचा सडा पडलेला आहे. माशाचे डोंगर पाहिलेले आहेत काशीबानं. हे सगळं पाहिल्यानंतर चित्त थरारून जातं, अंगाला घाम फुटतो. आपल्याला नुसतं ऐकून असं वाटतं, त्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय. म्हणून ह्या नरकावासाची जी भयानक दुःख आहे ते गर्भवास सुद्धा भयानक दुःख आहे आणि मृत्यूचं सुद्धा भयानक दुःख आहे. या दुःखातून पार पडण्यासाठी काय करायला पाहिजे? भीती वाटायला लागली. शरीर सुटला कंप पाहुनी हे भयंकर रूप. हे सगळं भयानक रूप पाहिल्यानंतर माझे नशिबी समस्त पाप भरले असे वाटते. हे माझ्याच नशिबाला कसं पाप आलेलं आहे? मज नको सत्यलोक, मज नको स्वर्गलोक, मज नको अधोलोक, सावता एक पुरे मज. मला सत्यलोक नको, स्वर्गलोक नको, नरकलोक सुद्धा नको. मला फक्त सावता तू पाहिजे. तू मला भेटायला पाहिजे, मला तू व्हायला पाहिजे.
तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. म्हणून तो देव, तो विठ्ठल एकदा तरी माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे, माझ्या हृदयात बसायला पाहिजे, त्याची माझी एकदा भेट व्हायला पाहिजे. जसं पाहुण्याला भेटायला आपण आतुरतेनं लॉकडाऊन पासून सगळे लॉक झालेले आहेत जिकडं तिकडं, तर एकमेकांच्या भेटीसाठी किती आतुर झालेले आहोत, तसं आपण त्या विठुरायाला भेटण्यासाठी आपलं मन आतुर व्हायला पाहिजे. म्हणून मन लागलीसे ओढी, म्हणून माझ्या मनाला ती ओढ लागलेली आहे, देवा तू कधी मला भेटशील. असा गेला कंटाळून, राहू लागला धाय मोकलून. असा कंटाळून गेल्यानंतर काशीबा धाय 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 रोळू लागली. सावतोबा सोडवी मज लागून, थोरा कांत करीत असे जोर जोऱ्यानं हाका मारून, सावता मला याच्यातून सोडवा, देवा मला याच्यातून सोडवा. जसं गजेंद्रानं हाक मारली, द्रौपदीनं हाक मारली, प्रल्हादानं हाक मारली, तशी काशीबा सावतावांना हाक मारू लागले की मला या दुःखातून तुम्ही सोडवा. मज दिसो हे लोकपाप, सावता भेटो शांती रूप. आवरी आवरी भ्रमस्वरूप, सत्यस्वरूप सावत्या. मला हे पापात्मक लोक दाखवू नका सावता महाराज, मला तुमची शांती स्वरूप असे सावता महाराज तुमची भेट व्हायला पाहिजे. मला हे तुमचा भ्रमस्वरूप आवरून घ्या आणि मला सत्य स्वरूप काय आहे, सत्य काय आहे हे मला ओळखून द्या, पटवून द्या. तो दिसे अकस्मात आसनी बैसला सावता, वनस्थळ पूर्ववत यथास्थित दिसू लागले. आणि अचानक सावता महाराज पूर्वी जसे बसले होते तसे दिसू लागले. ते वन, ते स्थळ जशाला तसं दिसू लागलं. काशीबा आश्चर्य करी म्हणे. काशीबाला आश्चर्य झालं मनामध्ये. गेला कोठे देखावा निघोनी, मी घाबरलो निर्वाणी, हाक तुम्हा मारली. तो देखावा कुठं निघून गेला, ती झाकी कुठं निघून गेली, की का डोळ्यासमोरची झाक निघून गेली. म्हणजे काय झालं नेमकं, झाकी निघून गेली का डोळ्यावरची अज्ञानाची झाक निघून गेली हे समजणं. तर ते न समजल्यामुळं सावता महाराजांना सांगायला लागलेत काशीबा की मी घाबरलो निर्वाणी, मी घाबरल्यामुळं मी तुम्हाला सांगायला लागलो की मला मोक्ष प्रदान करा. हाक तुम्हा मारली म्हणून मी तुम्हाला हाक मारलेली आहे. आता मी जे लोक पाहिले ते सत्य आहेत का वहिले, मानस माझे डवळले दिसू लागले अन्याय. आता मी जे लोक पाहिलेले आहे सावता महाराज तुम्ही सांगा हे खरं आहे का खोटं आहे. कारण माझं मन, माझं चित्त हे कंपायमान झालेलं आहे, भिलेलं आहे, भीती उत्पन्न झालेली आहे माझ्या मनामध्ये. दिसू लागले अन्याय, हा माझ्यावर अन्याय आहे की मी इतकं चांगलं काम करून सुद्धा मला नरकामध्ये कसं काय घातलं. सावता म्हणे तू आता पाहिले ज्या लोका समजता, ती असे सत्य वार्ता अन्यथा भाव नसे. सावता म्हणतात की तू जे आता पाहिलेलं आहे ना काशीबा, ते सगळं सगळं खरं आहे. दुसरा याच्यामध्ये भाव नाही. काशीबा शंका विचारी, लोक सत्य असते निर्धारी, तरी चहाड दुष्ट स्वर्गपुरी मज नसते दिसले. काशीबाला शंका आली की ठीक आहे सावता महाराज तुम्ही म्हणता हे खरं आहे, पण लोक सत्यानं जे वागत असतात त्यांचा असा पक्का निश्चय असतो, तर मग चहाडी चुगल्या आणि दुष्ट कर्म करणाऱ्यांना स्वर्ग कस काय मिळाला आणि माझ्याच वाट्याला नरक कस काय आला. सत्य आचरण दया धर्म नित्य मी हे केले कर्म. मी सत्यानं आचरण केलेलं आहे, प्राणीमात्रावर दया केलेली आहे, माझं आचरण सुद्धा शुद्ध आहे, धर्मानं मी वागलेलो आहे. मी नित्य नेमानं हे कर्म केलेलं असून सुद्धा माझ्या नरकी अधिकाराचे वर्म मज खोटे वाटते. पण माझ्याच हिस्स्याला हा नरकवास कस काय आला हे मला खोटं वाटायला लागलं, कुठंतरी चुकलेलं आहे असं वाटायला लागलं. तव सावता म्हणे तुझा आहे कर्माभिधान, परिकर्म यथार्थ पूर्ण कोणतेही नसे जगात. तेव्हा सावता महाराज सांगतात तेव्हा सावता महाराज सांगतात मोठा मोबाईल
तेव्हा सावता महाराज सांगतात की तुम्ही कर्माचं आचरण केलेलं आहे, परंतु असं तसं अशी इकडे इकडं आलं माहिती कसं कसं दिसतं? राहू द्या बरोबर आहे ते. आता हा बाई तुम्ही कर्माचं आचरण केलेलं आहे, परंतु केलेल्या कर्माचा अभिमान धरलेला आहे. परी कर्म यथार्थ पूर्ण कोणतेही नसे जगात, परंतु कुठलंच कर्म हे यथार्थपणे पूर्णत्वाला जात नसतं. माध्यान्ह काळी सावली प्रगटन दिसे वहिली, गुप्त पाया खाली राहिली तेवी सत्कर्मी दुष्कर्म. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारच्या 12 वाजता ही जी सावली असते ती दिसत नसते. मग सावली नसते का दिसत नसते, ती गुप्त पायाखाली राहिलेली असते. तसं सत्कर्मामध्ये दुष्कर्म हे गुप्त रूपानं त्याच्यामध्ये असतं, ते दिसत नसतं. केवळ नुसते सत्कर्म हे तो कोणान सापडे वर्म, सापेक्ष निर्धारे धर्म सत्कर्म नाम कळे पावले. म्हणून केवळ सत्कर्म म्हणून असं कुठलंच कर्म नाहीये, त्याच्यामध्ये असत कर्माचा अधर्माचा सुद्धा काय असतो, थोडासा अंश असतो. कर्माचे वर्म ज्ञातासही न कळे, आणि कर्म आणि अकर्माचं हे जे वर्म आहे ते ज्ञानाला सुद्धा कळत नसतं. सत्कर्म नाम पावले सापेक्ष निर्धारे धर्म, म्हणजे सापेक्ष निर्धारानं काय होत असतं, त्याला सत्कर्म असं नाव येत असतं. म्हणून इथं सांगतात, काय सांगतात की सावता महाराज म्हणाले तुला कर्माचा अभिमान आहे, परंतु जगात कोणतेही कर्म यथार्थ रूपाने पूर्ण होत नाही. ऐन दुपारी पायाखालची गुप्तपणे न बदलता सावली राहते, तसे सत्कर्मामध्ये दुष्कर्म राहते. केवळ सत्कर्माचे वर्म कोणालाच माहीत नाही. सापेक्ष धर्मामुळे सत्कर्म नाव आलेले आहे. कुठलेही वाईट कर्म अधर्म निर्माण करत नाही. कर्म आणि अकर्माचे वर्म ज्ञानाला सुद्धा कळालेले नाही. तर बरे वाईट कनिष्ठ उत्तम किंवा कोणतेही असत कर्म न उपजवी असत धर्म, कर्माचे वर्म ज्ञात्यासही न कळे. धर्मराये थोर यज्ञ केला तो उंच वृत्ती यज्ञ कमी पडला. नकुळ अर्धांग सुवर्ण झाला धर्मयागी तैसाच. धर्मराजानं ज्यावेळेस यज्ञ पूर्ण झाला तर ते यज्ञ करावा लागत असतो. तो यज्ञ केल्यानंतर अन्नदान करावं लागत असतं. तर अन्नदान केल्यानंतर काय झालं की त्याच्यामध्ये थोडी त्रुटी राहिली की एक मुंगूस तिथं आला होता है ना. तर तो अर्धा सोन्याचा आणि अर्धा तसाच राहिला. म्हणून तो कसा झाला, अर्धांग नकुळ सुवर्ण झाला धर्मयागी तैसाच. म्हणून त्याला बदल रहित धर्मयागी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो धर्मराजानं केलेलं मग जे यज्ञ आहे तो त्याला अपूर्णत्व आलेला आहे. बरे वाईट कनिष्ठ उत्तम हा तो असे सापेक्ष धर्म, अगदी उत्तम वाईट नाम कोणतेही असेना. बरं वाईट कनिष्ठ उत्तम हे चांगलं आहे, हा तो असे सापेक्ष धर्म, हा सापेक्ष धर्म आहे. अगदी उत्तम वाईट नाम कोणतेही असेना. अगदी उत्तम किंवा वाईट आहे असं कुठलंच नाव नाही. सत्कर्मे करिता लाभत असे पुण्य हाता, परी त्याच कर्मी न्यूनता न कळत घडे. सत्कर्म करत असताना पुण्य हाताला येत असतं, परी त्याच कर्मी न्यूनता न कळत घडे. पण त्याच कर्मामध्ये न कळत कमीपणा येतो त्या कर्म करण्यामध्ये. बऱ्या कर्माचे बरे फल, त्याचबरोबर न्यूनतेचे बल, म्हणजे चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळत असतं, पण त्याच्यामध्ये न्यून कमीपणाचं सुद्धा एक बळ असतं. पोषितसे पाप प्रबल अनिष्ट भोग भोगवी, आणि तो पापाला काय करतो, वाढवत असतो. अनिष्ट भोग भोगवी, मग त्याचा भोग कसा असतो, अनिष्टकारक असतो. तू जरी उत्तम कर्मे केली त्याबरोबर सूक्ष्म पापे घडली, दोघांचीही फळे वहिली भोगावया लागती. मग तू जरी उत्तम कर्म केलेले आहे तर त्याच्याबरोबर सूक्ष्म असे पाप घडलेले आहे.
आणि दोघांचे फळ तुला निश्चित रूपानं भोगावं लागणार आहे. जसं आपण उदाहरण घेत असतो की प्रत्येकाला वाटत असतं की मी आज केशवराज बाबासाहेब महाराजांच्या इतक्या प्रदक्षिणा घातल्या, मग त्याचं पुण्य झालं, ते खरं आहे पुण्य झालं, पण प्रत्येक प्रदक्षिणेमध्ये आपल्या पायाखाली किती मुंगळ्या आणि मुंग्या मेल्या याचा हिशोब लावला का? मग पुण्य करायला गेलं आणि पाप झालं आणि वाटायला काय आपल्याला पुण्य झालं, पण वास्तविक काय झालं? हे नकळत पाप झालेलं आहे. म्हणून ते दोन्ही फळं आपल्याला भोगावं लागतात. म्हणून इथं सावता महाराजांना सांगतात की धर्मराजाने यज्ञ केला, परंतु उणिवेमुळे मुंगसाचे अर्ध अंग सोन्याचे झाले, म्हणून तो अर्धवट धर्म झाला. बरे वाईट हलके भारी हे सापेक्ष धर्म आहेत. निव्वळ वाईट नाव कोणतेच नाही. चांगल्या कर्माचे फळ चांगले असते. कमीपणाची शक्ती पापाला मोठे करते, दुःखाचे भोग भोगावे लागते. तू उत्तम कर्मे करताना सूक्ष्म पाप झाले, दोघांचे निश्चित फळ भोगावे लागतात. पुण्यवानाला स्वर्गामध्ये सुख मिळत असते आणि पाप्याला नरक भोगावे लागते. ज्याचे असे पुण्य थोर तो भोगी स्वर्ग अपार, पाप कर्म जरी खडतर नरक लागे भोगावा. पुण्यकर्मी मिळे स्वर्ग, पाप कर्मी नरक लाग. हे एकाच कर्मी दोन्ही भाग असती सान थोरेपणे. हे एकाच कर्मातून थोड्या बहुत अंतरानं हे नरक आणि स्वर्गाची प्राप्ती होत असते. परी अल्प असता पुण्य प्रथम पावे स्वर्ग भुवन, भोगांती फिरून जातो नरकी कायम. पण त्याच्यात सुद्धा कसं असते माहिती का? आधी पुण्याचं फळ भोगावं लागतं आणि ते पुण्य थोडं जरी असलं ते त्याला स्वर्गामध्ये जावं लागतं आणि मग ते पुण्य संपलं की मग परत नरकामध्ये त्याला दुःख भोगावं लागतं, यातना भोगावं लागतात. अल्प असे पाप ज्याचे प्रथम भोग नरकीचे, नंतरी सतत स्वर्गीचे सुखला दे सदैव. आणि त्याचं जर पाप थोडंच असलं आणि पुण्य जास्त असलं तर त्याला आधी नरकामध्ये घालतो. ते फळ भोगन झालं की मग त्याला मात्र स्वर्गामध्ये पाठवून देते. आरणीचे दुष्ट लोक त्यांना जरी प्रथम स्वर्ग लोक. आता तुम्ही सांगितलं की काशीबा की अरणातले जे लोक होते दुष्ट लोक, तर त्यांना पहिल्यांदा डायरेक्ट स्वर्ग मिळाला. हे कसं काय झालं? तर ते सांगतात अल्प पुण्य नासे क्षणिक जाती मग नरका. अल्प पुण्य जे असतं ना ते क्षणिक असतं, म्हणून त्यांना क्षणिक स्वर्ग भोग मिळतो आणि ते क्षणिक भोग झाला की मग परत नरकामध्ये यावं लागतं. कोणत्याही जीवाशी स्वर्ग नरक निश्चयसी, पावे या नियमाशी बाधा कल्पांती नसे. कोणत्याही जीवाला हे स्वर्ग आणि नरकाचा भोग भोगावाच लागतो. या नियमाला कुठंच बाधा नाही, कल्पात सुद्धा बाधा नाही. हे अनादी कालापासून असंच चाललेलं आहे, चालत आलेलं आहे. म्हणून आधी थोडे पुण्य असल्यावर आधी स्वर्ग सुख, मग कायम नरकामध्ये दुःख भोगतो. आणि थोडे पाप असल्यावर आधी नरकात दुःख भोगतो, नंतर नेहमी स्वर्ग सुख भोगतो. अरणीच्या दुष्ट लोकांना जरी सुरुवातीला स्वर्ग मिळाला, पण एका क्षणामध्ये पुण्य नष्ट होऊन परत ते नरकामध्ये येतात. इथुनी एकची सुटले जी गुरु वाक्ये मन धुतले, ते संसार पार झाले सुख पावले अखंड. इथून एकच सुटलेला आहे, या जन्ममृत्यूच्या दुःखामधून एकच सुटलं. कोण सुटलं? प्रश्न आहे. तर त्याचं दुसऱ्या चरणामध्ये उत्तर देतात जी गुरु वाक्ये मन धुतले. ज्यानं आपलं मन गुरुच्या वाक्यानं धुतलेलं आहे. कारण या मनामध्ये अज्ञानाचा लेश आहे, संशय विपर्यास यानं भरलेला आहे. म्हणजे संशय आहेत की मी देव आहे का नाही. सांगतेत तर खरं तुम्ही देव आहेत, तुम्ही देव आहेत, पण खरंच मी देव आहे का? मी असा येणारा जाणारा, पापी पुण्यवान, सुखी दुःखी, बरं का, दिसणारा, म्हणून असा असलेला मी खरंच देव असू शकन का? असा संशय अंतकरणामध्ये येणं हे अज्ञानाच्या पोटातले प्रश्न आहेत. अजून समजायला पाहिजे की आपल्याला अज्ञान गेलेलं नाही. म्हणून जी गुरु वाक्ये मन धुतले, ज्यानं आपलं मन गुरुच्या वाक्यानं धुतलेलं आहे. जसं आपण कपड्यावरचा मळ काढण्यासाठी साबणानं धुवून काढतो, बरोबर आहे.
तसं शरीर स्वच्छ करण्यासाठी कोरोनाचा विषाणू हातावर चिटकू नये म्हणून डेटॉलनं आपण बाहेरून आलो की हात धुतो, हातपाय धुतो, बरोबर आहे. म्हणजे सगळे काने कोणे कोपरे काय घासू घासू काय करतो, धुवून टाकतो. त्याला काय म्हणतात परत, ते मारतात ना त्याला सॅनिटायझर. तर ते सॅनिटायझर मारतो, तसं ह्या मनाला कशाचं सॅनिटायझर मारायचं. हे गुरुच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचा उपदेश हा सॅनिटायझर मारला की अज्ञान रूपी कोरोनाचा विषाणू निघून जातो. गुरुवाक्ये मन धुतले. तर गुरुवाक्यातून गुरुचं काय वाक्य आहे, तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे ते ब्रह्मतत्व हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून जीवो ब्रह्मैव नापरहा, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरहा, याच्या पलीकडे काही नाही. जीव ब्रह्मरूप आहे आणि त्याला अनुभवाला येणारा संसार हा स्वप्नासारखा खोटा आहे, मिथ्या आहे, याच्या पलीकडं काहीच नाही. असा हा जो उपदेश आहे सद्गुरूनं दिलेला, तर त्या उपदेशानं आपल्या मनाला त्यानं काय केलेलं आहे, धुवून काढलेलं आहे. म्हणजे अज्ञान निवृत्त झालेला आहे आणि ज्ञानाचा उदय झालेला आहे. गुरुवाक्ये मन धुतले, ते संसार पार झाले, सुख पावले अखंड. म्हणून मग ते मात्र या संसारातून, या संसाराच्या चक्रातून पार पडलेले आहे. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, येथे एकची लीला तरली, जे सर्व भावे मज भजली, तया ऐलीच थडिये सरले माया नदी. त्याला ही माया नदी हे अलीकडेच सरलेली आहे, जे सर्व भावानं मला भजलेले आहे. जसं एखादा आरोपी काय करत असतो, किंवा ते बॉर्डरच्या पलीकडे असलेले नक्षलवादी काय करते, सरेंडर करते, हात वर करून शस्त्र खाली टाकून देते आणि हात वर करते. म्हणजे काय झाले, सरेंडर म्हणजे शरणागत. तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी, तुका म्हणे लाज कवना हे काने नसी, काय गावी ठोबा आता तुझ म्हणावे. देवा शुभाशुभ ना शुभाशुभ गोड तुम्हा थोराच्या नावे. देवा आता काय सांगावं, एकदा तुला शरण आल्यानंतर आम्ही परत दुसऱ्याला शरण जायची जर पाळी येत असेल तर तुला लाज वाटायला पाहिजे. देवा हा अधिकार आहे तुकोबरायांचा, की जो शरणागत आलेला आहे त्याचं रक्षण करणं हे त्या देवतेचं कार्य आहे. आता त्याच्यावर आहे हा भार. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते, कारण आम्ही तुम्हाला शरण आलो ना, आम्हाला आमचं होईन, आमच्यानं होईन, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आता तुम्ही समर्थ आहे, कारण तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी, तुम्ही समर्थ आहे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. म्हणून तो वाटपा हे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उता वेळ. देव कसा आहे, कटेवरी हात, विटेवरी उभा, कटेवरी हात, कमरेवर हात ठेवून उभा आहे. म्हणजे तो आपल्याला जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पाडण्याला समर्थ आहे. आणि तो देव म्हणतो की तुम्ही फक्त माझ्याकडे या, मी तुम्हाला या संसार भवसागरातून पार पाडतो आणि तुम्हाला आनंदाचा अनुभव येईल. आणि तुम्ही इतकं समर्थ असताना आम्ही दुसऱ्याला शरण जावं देवा, तर याची लाज कोणाला वाटायला पाहिजे, देवाला वाटायला पाहिजे. म्हणून देवा जर मी तुझं नाव घेऊन जर मी बद्ध राहिलो तर याच्यात तुझी बदनामी. काय चॅलेंज आहे देवाला, उघड चॅलेंज केलेलं आहे एका भक्ताने, की देवा जर मी तुझं नाव घेऊन जर बद्ध राहिलो तर याच्यामध्ये तुझी बदनामी आहे, कारण तुझं नाव घेतल्यावर मुक्त व्हायलाच पाहिजे मी. आता देवाचं नाव घेतल्यावर मुक्त होतच असते, पण आपण इमानदारीनं घ्यायला पाहिजे. एक कंडिशन आहे, आपण देवाचं नाव कसं घ्यायला पाहिजे, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून ही देवाचं स्पष्ट रूप आहे, स्वच्छ रूप आहे. आणि देवाचं नाव सुद्धा साधं आहे, सरळ आहे, सोपं आहे. फक्त ते इमानदारीनं घ्यावं एवढीच अट आहे. इतकं साधं सरळ गणित कुठे हो संसारामध्ये, किती पेच आहे संसारामध्ये, तेवढा तर पेच नाही ना. म्हणून
गुरु वाक्ये मन धुतले, ते संसार पार झाले, सुख पावले अखंड. तव काशिबा म्हणे, फिटले संशय धुपले. हे संशयाचं धुप्पण आता निघून गेलेलं आहे. काशिबा सांगतात सावता महाराजांना. म्हणून तुका म्हणे, नका डोळे धुरे भरूनी राहो. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, हा जो इहलोकीचा व्यवहार आहे ना, त्या व्यवहाराचा धूर तुमच्या डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका बरं का. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहो. डोळ्यामध्ये या व्यवहाराचा धूर भरू देऊ नका. तसं काशिबा सांगतात की माझ्या डोळ्यामध्ये हा व्यवहाराचा धूर बसला होता, पण आता ते धुप्पणच निघून गेलं. नावडे स्वर्ग भोगणे तुमची आण श्रीगुरु. श्रीगुरु तुमची शपथ घेऊन सांगतो की मला आता स्वर्ग सुख बिलकुल आवडत नाही. आता इतकं भयानक आहे, कळाल्यावर मग कशाला आवडेल. म्हणून आता मात्र काशिबांनी कबुली दिली की तुम्ही माझे श्रीगुरु आहात, मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि तुम्हाला वचन देऊन सांगतो की मला आता स्वर्ग सुख मात्र आवडत नाही. कोणत्याही लोकी मज न दिसे सुखाचे काज. कोणत्याच लोकांमध्ये मला सुखाचं काही काम दिसत नाहीये. नाशिवंत परी सहज दृष्टीनेही पाहिले. हे सगळे मी स्वतः दृष्टीनं पाहिलेलं आहे की हे सगळे लोक नाशिवंत आहेत, नष्ट होणारे आहेत. ब्रह्मलोक तरी नष्ट होणारे आहेत. म्हणून साधू संत सांगतात, आमचे वैष्णव सांगतात, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास. आहे तया सुखानाश, आहे तया सुखानाश. अद्भुत हारस, अद्भुत हारस. कथे काळी नामाचा, कथे काळी नामाचा. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास. आम्हाला वैकुंठाचा नको आता वास. का? कारण ते जे ठिकाण आहे ते सुद्धा नष्ट होणार आहे. आणि अद्भुत हा रस कथे काळी नामाचा. या कथेमध्ये जो अद्भुत रस आहे नामाचा, तर तोच आम्हाला आवडतो. कारण या नामानं आपण अमृत स्वरूप परमात्मा आहोत असं आपलं अमृतत्व लक्षात येत असतं. म्हणून नको वैकुंठीचा वास. आहे तया सुखा. मग कशाला वैकुंठवासी आणि कैलासवासी लावायचं? आहे ना, ते नष्ट होणारे आहेत ते. म्हणून सत्यलोक प्रलय काळी, नाश पावे अंतराळी. इति पुनरावृत्ती मिळी, संसार जाळी सुटेना. सत्य लोकाला सुद्धा प्रलय काळामध्ये काय आहे? नाश आहे. नाश पावे अंतराळी, इति पुनरावृत्ती मिळी, संसार जाळी सुटेना. सत्यलोकातले जे कोणी आहेत तर ते ज्यावेळेस सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळेस ते सुद्धा नष्ट होतात आणि परत ते पुनरावृत्तीच्या मापाला येत असतात. स्वर्गलोकीच्या देवा, कोणी घेईल हा ठेवा. त्या स्वर्ग लोकातल्या इंद्राला सुद्धा वाटतं की आपलं इंद्रपद कोणी घेतं का काय. म्हणून कोणी जर उपासना करत असले ना तर ते त्याच्यामध्ये अडथळे आणत असते. कारण त्याला वाटतं हे तपोबळानं आपलं सिंहासन तर नाही घेणार, आपली खुर्ची तर हिसकावून घेणार नाही ना. म्हणून त्यांना सुद्धा एक भीती असते. कोणी घेईल हा ठाव, म्हणून मत्सर भावा वश झाले असती. म्हणून ते त्याच्याबद्दल काय करते? भक्ताचा मत्सर करते, द्वेष करते. कोणी उत्तम कर्मे करिता. आता कोणी उत्तम कर्म करत असताना देव योजिती विघ्नता. मग देव काय करते? त्याला विघ्न आणत असते. स्त्री पुरुष आकर्षणता सर्व लोकी समान. आणि स्त्री पुरुषाबद्दल एकमेकाच्या मनामध्ये जे आकर्षण आहे तर ते सगळीकडे सारखं आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात की जे सुख इंद्राला इंद्राणीपासून आहे, जे सुख पतीला पत्नीपासून आहे, तेच सुख डुकराला डुकरीणीपासून आहे. मग त्या सुखाच्या अनुभवात काय फरक पडला? त्या शरीरामध्ये फरक पडलेला आहे. म्हणून विषयाचं सुख हे तेच आहे. जसं सीता मातेला हरणाचं रूप डोळ्यानं दिसलं होतं आणि तुम्हाला आम्हाला देवाचं रूप कशाने दिसतं? डोळ्यानेच दिसतं. आणि पशुपक्ष्यांना रूप कशाने दिसतं? डोळ्यानंच दिसतं. मग तसं हे इंद्रिय जसे सगळीकडे सारखे आहेत
म्हणून सूक्ष्म देह जशाला तसा सगळीकडे कसा आहे, सारखाच आहे, काही फरक नाही, फक्त भोगामध्ये कमी जास्तपणा आहे. जसं इथं आपण चहा पितो तर स्वर्गामध्ये काय पिते, अमृत पितेत, पण ते सुद्धा मरून परत येतेच ना. म्हणून कशाला जायचं तिकडं. काशीबाला पस्तावा आला आणि तो सांगायला लागला की कोणी उत्तम कर्मे करिता देव योजिती विघ्नता स्त्री पुरुष आकर्षणता सर्व लोकी समान निष्कलंक एक सत्संगतीचे प्रेम सुख. निष्कलंक जर काही असेल तर ते फक्त सत्संगतीचं सुख आहे. म्हणून या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. कारण देवाला सुद्धा वेड लागलेला आहे आणि वेड लागायला पाहिजे, पिस लागायला पाहिजे आपल्याला सुद्धा. म्हणून लावी म्हणा पिसे गोविंदाचे, नाहीतर कुणी धन पिसेत, कुणी कोणाला बायकोचं पिसे, कोणाला लेकराचं पिसे, कोणाला घराचं पिसे. मग ज्याला धनाचं पिस लागलेलं आहे ना, ते शरीर सुटल्यानंतर त्या ह्याच्यावर मग साप होऊन येऊन बसते. ज्याला घराचं पिसे ते घरामध्ये त्याची आशा राहून ते शरीर सुटल्यानंतर ते म्हणते की ते घुस होऊन येते. ते म्हणते घुसा आपलंच घर आहे. धन पिसे, घर पिसे, बायकोचं पिसे. ते बायकोचं पिसा असल्यावर त्याला त्याच्यामध्ये वासना राहून पुढं कुत्र्याचा, डुकराचा, मांजराचा जन्म घ्यावा लागतो. असं जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तिची झाले अंगे हरी रूप. जी जन्माला घालणारी वासना आहे ती सत्संगतीत आल्यानंतर तीच वासना हरिरूप होऊन जात असते. कारण ते मन जळून जात असतं. काय होत असतं, ते मन जळून जात असतं. आणि मन जळाल्यानंतर परत उगवण का हो, बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. जे संसाराला घालणारं 184 ला घालणारं सूक्ष्म देहातलं 16वं तत्व मन, हे मन संतांच्या संगतीमध्ये जळून गेलेलं आहे. ते बी आहे, ते 184चं बीज म्हणजे मन आहे. आणि ते मन जळाल्यानंतर बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही, असं तुकोबराय स्पष्ट सांगतात. परखड तेजस्वी ओजस्वी वाणी आहे. म्हणून संत संगतीचं फळ हे मोक्ष प्रदान करणारं आहे. असं तात्काळ फळ आहे. असं उधारदान पाप न पुण्य, तुरतदान महान पुण्य, असं पुण्याचं काम आहे. म्हणून संत संगतीमध्ये काय होत असतं, प्रेम सुख मिळत असतं. पुण्य ठेवा लौकिक त्या भाग्यवंता लाभे. असा पुण्याचा ठेवा, मोक्षरूप ठेवा त्या भाग्यवंताला लाभत असतो. नाशिवंत घरदार, हे घरदार काय आहे, नाशवान आहे. तसाच परलोक थोर, तसाच परलोक सुद्धा कसा आहे, नाशवान आहे. पूर्ण भक्ती सुखसार तिची सार जगाची. आणि पूर्ण भक्ती हे सुखाचं सार आहे आणि हेच जगाचं सुद्धा काय आहे, सार आहे. जे सुख परस्वाधीन, जे दुसऱ्याच्या स्वाधीन आहे ते सुख मात्र केवळ दुःख जाण, ते केवळ काय आहे, दुःखच आहे. आणि विषयाचं सुख काय आहे, हे परस्वाधीन आहे. विषय आज आहेत उद्या नाही, पैसा आज आहे उद्या नाही. पण आज हातचे निधान जाय मग तू करशील काय. पण आताचा प्राप्त असलेला नरदे एकदा का गेल्यानंतर परत काय करता. म्हणून मागुता हाच जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी. हे परत आपल्याला हा मानव देह मिळन याची या शाश्वतीवर बसतान तर हे परत घडणार नाही बरं का. म्हणून जोपर्यंत दिवा आहे तोपर्यंत झाकाझाकी करून टाका. आणि एकदा का लाईट गेली की मग मात्र काही करता येत नाही. म्हणून जे सुख परस्वाधीन ते केवळ दुःख जाण. आठवली पूर्व शिकवण काशीबामणी संतोषी. आणि पूर्वी जे सांगितलेली शिकवण आहे ते काशीबाच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली आणि त्याच्यामुळे त्याला आनंद झाला. निरुपम आपुली स्थिती मज दिसली मागुती. माझी तेथेची आरती ती पूर्वी दयाळा. जी माझी निरुपम स्थिती होती, जी पूर्व स्वरूप स्थिती होती, त्याच्यावरच मला तुम्ही येऊन बसवा आणि तीच इच्छा माझी पूर्ण करा, असं काशीबा सावता महाराजांना सांगतात. माझे समस्त अन्याय पोटी घाली कृपाळू आई. तुझी अपूर्व नवाई न कळे अद्यापी.
माझे सगळे अनंत अपराध तुम्ही तुमच्या पोटामध्ये सामावून घ्या आणि मला शरण आलेल्याला माझा उद्धार करा, असं काशीबास सावता महाराजांना शरण आलेले आहेत. सावता म्हणे काशीबास, जव जीवी विषय सुखास, तव स्वर्ग नरक भोगास, जीव धावे स्वभावे. सावता महाराज काशीबाला सांगतात, काशीबा, जोपर्यंत जीवामध्ये अंतकरणामध्ये विषयाच्या सुखाची आसक्ती आहे, आस आहे, तोपर्यंत स्वर्ग आणि नरकाची भोगण्यासाठी तो जीव तिथं धाव घेत असतो. कारण त्याचं फळ भोगण्यासाठी स्वर्ग आणि नरकामध्ये जावं लागत असतं. म्हणून करीशी देवा विण आस, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखाशी न पावस. म्हणून देवा वाचून जर आपण कोणाची इच्छा करत असतो तर ती सगळी काय होणार आहे, तिथं निराशाच होणार आहे. म्हणून तू माझी माता पिता, जात गोत बहीण भ्राता, मज तारी तारी अनाथा, दीन दयाळा प्रेमळा. सावता महाराज, तुम्ही माझी आई आहात, तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही माझं जात आहात, गोत आहात, बहीण आहात, भाऊ आहात. मला आता या अनाथाला या संसार सागरातून लवकर तारा. तुम्ही दीन दयाळ आहेत आणि प्रेमळ आहेत. सावता म्हणे काशीबास, जव जीवी विषय सुखास, तव स्वर्ग नरक भोगास, जीव धावे स्वभावे. देहाभिमान असता पूर्ण, होई विषयाचे ध्यान, नामरूपी व्यक्त संपूर्ण, अनेक कर्तृत्व भोक्तृत्व सहिती. जोपर्यंत जीवाच्या अंतकरणामध्ये देहाभिमान आहे, या देहाबद्दल अभिमान आहे, हा मी आहे, माझा आहे असं खरं वाटत असतं, तोपर्यंत त्याला काय होत असतं, विषयाचं ध्यान होत असतं. आणि विषयाचं ध्यान लागलं की मग नामरूपामध्ये हे मन अडकत असतं. आणि नामरूपामध्ये मन अडकलं की कर्तृत्व बुद्धी त्याच्या अंतकरणामध्ये प्रगट होत असते. मग हे काम मी केलं, मग दुःख कोण भोगायला, मीच भोगायला लागलो, सुख कोण भोगायला लागलो, मीच भोगायला लागलो. म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व ही भ्रांती होत असते. वास्तविक हे अंतकरण आणि अंतकरणाचे धर्म आहेत. सुख दुःख हे अंतकरणाचे धर्म आहेत. म्हणून पंचीकरणामध्ये श्रीराम गुरु सांगतात, जन्म मरण देहने कहे. जन्म मरण हा स्थूल देहाचा धर्म आहे. क्षुधा पिपाशा प्राण, भूक लागणं तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे. शोक मोह मननो धर्म, आणि सुख आणि दुःख हा मनाचा धर्म आहे. पोते ब्रह्म प्रमाण, आणि तू ब्रह्मस्वरूप आहेस हे बाळ शिष्या, असं तू ध्यानात घे. म्हणून देश कालाचे नियमन, क्रियाफलाचे संशमन, तर्क न करी कदा मन, जन्मस्थिती भंग ज्यास. ज्याची जन्मस्थिती भंग झालेली आहे, ज्याला कळालेलं आहे की मला जन्म नाही आणि मृत्यू नाही, तर तो देश कालाचे नियमन करत नाही. तो क्रियाफलाचं शमन, म्हणजे क्रिया आणि त्याचं फळ याचं आपोआप शमन होऊन जात असतं. तर्क न करी कदा मन, त्याचं मन तर्क करत नाही, हे असंच का आहे आणि तसंच का आहे. जशी परिस्थिती असेल तसं त्या सुखदुःखाचा तो स्वीकार करतो आणि त्याच्यामध्ये न करी रे संग राहे रे निश्चळ, लागू निधी मळ ममतेचा मळ लागू देत नाही. ऐसे समस्त विषय, असे हे सगळे विषय, सर्वज्ञ सर्वशक्ती ब्रह्मी होय, व्यापकत्वाचे नामे ये ज्या ब्रह्म म्हणती. हे सर्वज्ञ सर्वशक्ती जे ब्रह्म आहे ते तत्व तुमचं आमचं स्वरूप आहे. व्यापकत्वाचे नामे ये, व्यापकत्व आहे त्याच्यामध्ये. आणि हे शरीर 3.5 हाताचं आहे, याला देश मर्यादा आहे, याला काल मर्यादा आहे, याला वस्तू परिच्छेद आहे. पण आपल्या स्वरूपाला मात्र देश काल वस्तू मर्यादा नाही. म्हणून देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला स्फटिक जैसा. हा, म्हणून अशा पद्धतीनं देश नाही, काल नाही आणि वस्तू परिच्छेद सुद्धा नाही. कारण दुसरी वस्तू सत्य नाही ना, आत्म्याहून दुसरी भिन्न वस्तू नाही. आणि जे जगत आहे ते खोटं आहे. जसं शरीराहून शरीराची सावली भिन्न आहे का, दिसायला भिन्न आहे पण असायला भिन्न कुठे. कारण सावली खोटी आहे म्हणजे खोट्याला अस्तित्व आहे का. जर पाहुणे म्हणून गेलो तर ते पाहुणे आपल्याला 2 ताटं वाढतील का, एक आपल्याला आणि सावलीला. ते दिसते 2, पण ते बी लक्षात घेतात की सावली खोटी आहे, तिला वाढू नये.
ते फक्त एकच ताट वाढतात. तसं दिसायला जगत आहे पण ते ब्रह्माहून भिन्न नाही ना, कारण जगत आध्यस्थ आहे आणि ब्रह्म अधिष्ठान आहे. म्हणून आपण आध्यस्थ जगाचे अधिष्ठान रूप परमात्मा ब्रह्मरूप आहोत. त्याला ब्रह्मतत्व म्हटलेलं आहे. ते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे. ब्रह्म आनंद रूप. हे कसं आहे? ब्रह्म आनंद रूप आहे. तेथे उपजे जग विवर्त रूप. तिथं जग कसं असतं? विवर्त रूपानं उत्पन्न झालेलं असतं. विपरीत रूप असतं ते. विवर्त म्हणजे विपरीत रूपानं. जसं आरशामध्ये तो ह्या शरीराचं विपरीत रूप दिसत असतं तुम्हाला. मग तुम्ही आम्ही काय करतो? तिकडं पाहतो आणि गंध इकडं लावतो का तिकडं बी लावतो? फक्त इकडंच लावतो ना. म्हणजे ते विपरीत रूप आहे. इकडचा उजवा तिकडं डावा दिसतो आणि इकडचा डावा तिकडं उजवा दिसतो. म्हणजे ते उलट रूप दिसत असतं. ते ह्याचंच प्रतिबिंब असतं. बिंब प्रतिबिंब. तसं हे जगत सगुण रूपानं आहे. पण ही कोणाची शोभा आहे? ही निर्गुण परमात्म्याची शोभा आहे. आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही निर्गुण परमात्मा आहेत. म्हणून ही नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. ही एका चैतन्याची शोभा आहे. हे विश्व म्हणजे काय आहे? हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची झाली स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला चल. अचल म्हणजे चालणाऱ्या वस्तू, स्थिर वस्तू, उडणाऱ्या वस्तू. हे सगळे देव दानव संत जीव जड रूपानं कोण आहे? तुम्हीच नटलेले आहेत. ही तुमचीच शोभा आहे. म्हणून उपजे जग विवर्त रूप. आनंदाची स्थितीचे माप. लय ही आनंदी आणि स्थिती सुद्धा आनंद आहे आणि लय सुद्धा आनंदच आहे. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. आता अमृताच्या डोह्यामध्ये जर तुम्हाला ढकललं तर काय होईल बरं? नाही होऊन काय होणार आहे सांगा बरं? तुम्हाला अमृताच्या डोह्यात ढकललं, कारण तुम्ही तोंड उघडणार, ती अमृत तुमच्या तोंडात जाणार आणि तुम्ही अमर होणार. याच्या पलीकडे काय होणार? पण जर आपण असं आपलं तोंडच बंद करून टाकलं, ते जाऊच दिलं नाही, मग हे अमृताच्या डोहात पडून ते कस काय मेले? यानं काय केलं? तोंडच बंद केलं. तसं मनुष्य देहात येऊन सुद्धा यांना ब्रह्म कळालं नाही असं प्रश्न विचारणार नाही का? काय जाब देसी यमदूता. तुम्ही यमदूताला काय उत्तर देणार? की ते खडा सवाल विचारणार. तुम्ही नरदेहात येऊन काय केलं सांगा? अनेक यातना यम करविल, मारिती झोडीती तुडीती यमाचे किंकर. एक साल नाही, बहुसाल. ते किती साल याची गणती नाही. म्हणून हे जरा ध्यानात घ्या की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदची. आनंद हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. महत ऋग्वेदादी शास्त्रे अनेक विद्या प्रदीप वत प्रकाशे, या सर्व योनी कारणासे निराकार ब्रह्म. म्हणून महत ऋग्वेदादी जे शास्त्र आहेत, अनेक विद्या आहेत, प्रदीप आहेत, तर हे प्रकाश रूप आहे. यांना सुद्धा प्रकाशन करणारे या सर्व योनी कारणासे निराकार ब्रह्म. हे निराकार ब्रह्म याला काय आहे? अधिष्ठान आहे. आणि हे साकार ब्रह्म आहे. कोण? हे सगुण रूप जे आहे ना, तर हे साकार ब्रह्म आहे. हे तुम्ही आम्ही कोण आहोत? साकार सगुण ब्रह्म आहोत, साकार ब्रह्म आहोत. आणि जिथं उपाधी नाही, उपाधी रहित अस्तित्व म्हणजे निराकार ब्रह्म आहे. तिथं संसाराची प्रतीती नसते. इथं संसाराची प्रतीती आहे, पण आपण संतांच्या संगतीत, सद्गुरूच्या संगतीत ती मिथ्या ठरवलेली आहे. यथार्थ ज्ञानाचा उदय. यथार्थ ज्ञान म्हणजे यथा अर्थम तथा ज्ञानम. जशी वस्तू आहे तसं त्याच्याबद्दल अंतःकरणात ज्ञान होणं, याला यथार्थ ज्ञान म्हणतात. आणि आपण 3.5 हाताचा देह आहो, याला विपरीत ज्ञान म्हणायचं. बरं का? मी मरणारा आहे, याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. आणि याचं कारण स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. ते देहबुद्धी नष्ट पावे, मग देहबुद्धीचा काय होतो? नाश होत असतो. पंचकोशातीत गूढ अभिप्राय जीवला हे तात्काळ. आणि पंचकोशातीत जो अभिप्राय आहे, तर तो मात्र जीवाला तत्काळ लक्षात येत असतो.
आता याच्यामध्ये पंचकोशातीत कशाला म्हणायचं, तर हा इथं असा विषय आलेला आहे. तर आनंदमय कोश, आता कोश कशाला म्हणायचं, ब्रह्मस्वरूप आत्मरूपास आच्छादन करण्याला कोश म्हणतात, म्हणजे आवरण म्हणतात. जसं कणीस असतं आणि कणसाला ते काय असते, सालपट आवरण आहे. ते जर काढले आपण, वेगवेगळे केले, तर त्याच्यामध्ये अशा लांब लांब धारा असतात, मऊ मऊ अशा लढी असतात त्या. आणि त्याच्यामध्ये मग ते कणिसाचे दाणे असतात. म्हणजे किती सुरक्षा आहे. तर त्याला आवरण म्हटलेलं आहे, त्याला कोश म्हणतात. तसं ह्या आत्मस्वरूपाला सुद्धा 5 आवरण आहे. कोणतं, आनंदमय कोश, म्हणजे हे जे कारण जे शरीर आहे अज्ञान, ह्याला काय म्हटलेलं आहे, आनंदमय कोश. आणि जीवाचं व्यष्टी अज्ञान आहे आणि ईश्वराचं माया आहे, बरं का. विज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि निश्चयरूप अंतःकरणाची वृत्ती, ह्याला विज्ञानमय कोश म्हटलेला आहे. मनोमय कोश, पंच ज्ञानेंद्रिय आणि संकल्प विकल्पात्मक अंतःकरणाची वृत्ती, याला मनोमय कोश म्हटलेला आहे. प्राणमय कोश, पंच प्राण आणि कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, याला प्राणमय कोश म्हटलेला आहे. आणि अन्नमय कोश म्हणजे ह्या स्थूल शरीराला काय म्हटलेलं आहे, अन्नमय कोश. याच्यामध्ये अन्नच टाकावं लागतं. जसं गाडीमध्ये पेट्रोलच टाकावं लागतं, तशा या गाडीमध्ये काय टाकावं लागतं, अन्न टाकावं लागतं. म्हणून हे 5 प्रकारचे कोश आहेत आणि आपण कोशातीत आहोत. या सगळ्याला प्रकाशन करून याच्याहून कसे आहोत, वेगळे आहोत. म्हणून अशा प्रमाणे आपण कसे आहोत, पंचकोशातीत गूढ अभिप्राय जीवला हे तात्काळ दैवाधीन मनुष्य जन्म, हे दैवाच्या अधीन आहे. पावला हा देह कागटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले, हे न घडणारा उपाय घडून आलेले, म्हणजे ज्याला नरदेह मिळालेला आहे तो मोक्षाच्या रिंगणात आलेला आहे. म्हणून त्यानं काय करायला पाहिजे, फक्त 1% काम राहिलेले, विवेक सद्गुरूच्या संगतीत आपला विवेक पाजळायला पाहिजे, प्रज्वलित करायला पाहिजे. मग दैवाधीन मनुष्य जन्म, काम क्रोध संस्काराचे काम, नियमावे विहित कर्मे, हे वर्म न सोडावे. काम क्रोध संस्कारानं काय करायला पाहिजे, याचा बाध करायला पाहिजे. आणि विहित कर्म म्हणजे शास्त्रानं जे करायला सांगितलेलं आहे तर ते फळाची अपेक्षा न ठेवता करायला पाहिजे, हे वर्म सोडू नये. सकामापेक्षा सगुण आणि सकामापेक्षा सगुणाची भक्ती करायला पाहिजे. निष्काम कर्म प्रमाण, निष्कामता असायला पाहिजे कर्मामध्ये. त्याही पेक्षा श्रेष्ठपण असे अकर्तत्वबोध, आणि त्याच्याही पेक्षा अकर्तत्वबोध महत्वाचा आहे, की सगळं करून सुद्धा आपण त्याचं कर्तृत्वपणा आपल्या अंगावर घ्यायला नाही पाहिजे, म्हणजे मी केलं असं म्हणायला नाही पाहिजे. निष्काम कर्म म्हणजे ईश्वरार्पण करणे सहजे. निष्काम कर्म कशाला म्हणायचं, की जे कर्म आपण केलेलं आहे ते ईश्वराच्या चरणी अर्पण करायला पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे आपल्या वाणीनं, मनानं आणि शरीरानं कर्म झालेले आहेत ते कर्म मी तुमच्या चरणी अर्पण करत आहेत, असं देवाला सांगायचं. देवाला बोलत जा जरा घरी, की सकाळपासून झोपेपर्यंत दिवसभरामध्ये जे कर्म झाले देवा ते मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे. याला काय म्हणायचं, ईश्वरार्पण करणे सहज. शुभाशुभ दिसे तुझे तेही करणे अर्पण. आणि दुसरे चांगले वाईट कर्म घडतात ते सुद्धा भगवंताच्या चरणी अर्पण करायला पाहिजे. कर्म फल ईश्वर प्राप्ती, आणि त्या कर्माचं फळ काय होईल, काय भेटेल, ईश्वराची प्राप्ती होईल. ती निष्काम कर्म स्थिती, ती स्थिती मात्र कशी आहे, निष्काम आहे. अन्यथा फले मिळती ते होय विकर्म, आणि अन्य जे फळ मिळतात त्याला विकर्म म्हणतात. अकर्म असे ईश्वर, अकर्म याला काय म्हणायचं, ईश्वर म्हणायचं. तो कर्म त्यागे नव्हे निर्धार, पण कर्माचा त्याग केल्यावर ते निश्चित रूपाने मिळणार नाही. कर्म प्रकार न थांबती ईश्वर ज्ञानविन. आणि कर्म आणि अकर्माचा जो प्रकार आहे, हे जे बंधन आहे, ही जी साखळी आहे ती ईश्वराच्या ज्ञाना वाचून थांबत नसते. विश्वरूप सगुण भजन, हे विश्वरूपाचं सगुण रूपानं भजन करायला पाहिजे. कारण देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. हा संदेह दूर व्हायला पाहिजे अंतःकरणातला. कारण जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद, जिकडं पाहावं नजर फेकावी तिकडं
श्रीहरी विष्णू दिसायला लागले, अशी नजर यायला पाहिजे. दोहो सहे पावे निर्वाण, विश्वरूपा पावे ज्ञान, सगुणा साय देव. आता ज्यानं विश्वरूपानं ज्ञानाला प्राप्त झालेला आहे तर त्याला सुद्धा मुक्ती मिळते, आणि सगुणाला म्हणजे जो सगुण भक्ती करतो त्याला देव सहायता करत असतो. म्हणजे सगुण भक्ताला देव सहायता करतो, आणि ज्यानं ज्ञान प्राप्त करून घेतलं त्याला सगळीकडे देव दिसत असतो, अशी अनुभूती येत असते. त्याचा चालवी योगक्षेम, त्या भक्ताचा योगक्षेम देव चालवत असतो. अखंड रक्षी भजन प्रेम, त्याच्या भजनाचं त्याचं रक्षण करत असतो, अखंड भजनाचं रक्षण करतो. अंती कैवल्य धाम पावे सगुण भजका, आणि शेवटी मात्र त्याला मोक्ष धाम प्रदान करत असतो. ऐसे अनुक्रमाधारे काशिबा गुरुवाणे सारे, ज्ञानसार शुद्धांतरे केले असे श्रवण, त्या सगुण भक्ताला शेवटी मोक्ष प्राप्त होत असतो. हे ज्ञान काशिबा गुरवणं सावता महाराजांच्या मुखातून अंतरंगामध्ये पक्क केलं, फिट केलं. जय जय सावता महाराज. सावता महाराज तुमचा जय जयकार असो. का? अष्टभाव दाटले, आठी भाव दाटून आले, अंतकरण झाले, अंतकरणामध्ये हे सगळे प्रगट झाले. जन्माचे असे झाले सार्थक म्हणे, आणि माझ्या जन्माचं सार्थक झालेलं आहे. गेला अज्ञान महापूर, अज्ञानाचा जो महापूर आला होता तो निघून गेला. स्वरूपी झाला पूर्ण स्थिर, स्वरूपामध्ये तो स्थिर झालेला आहे. कदान फिटे हे उपकार, काय उतराई हो. हे तुमचे उपकार कधीच फिटणार नाही, म्हणून कशानं मी तुमच्या उपकारातून उतराई हो. जय जय सावता महाराज. त्रिभुवनी तुझ सममज, तुलना करण्या न दिसे आज. ज्ञानदात्या श्रीगुरु, हे ज्ञानदान करणारे श्रीगुरु, तुमच्यासारखा त्रिभुवनामध्ये मला इथं दिसत नाही. तुमची तुलना कोणासोबत होत नाही. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरात, हे तिन्ही गुरु आहेत पण परोक्ष गुरु आहेत. आणि गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून सद्गुरूला नमस्कार असो. कबीरदास सांगतात, गुरु गोविंद दोनों खडे, काके लागू पाव. बलिहारी गुरुदेव की गोविंदियो बताओ. मी या सर्वात आधी सद्गुरूचे पाय धरणार, कारण सद्गुरूनं तो देव तू आहे असं आत्म साक्षात्कार घडवून दिलेला आहे. सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून सद्गुरू वाचून ही सोय आपल्याला सापडत नाही, म्हणून त्यांचे चरण आधी धरायला पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. चिंतामणी दे चिंतिले, चिंतामणी ज्याची चिंता करू चिंतन करू ते देत असतं. कल्पतरू कल्पिले, कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यावर जी कल्पना करू ती पूर्ण होत असते. चिंतन कल्पना तीत दिले माथे तुवा गुरुराया. परंतु तुम्ही सद्गुरु रूपी असे तुम्ही मला दिलेलं आहे चिंतन की जी कल्पना तीत आहे. परीस लोहाचे सुवर्ण करी, परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करत असतो. परीसपण न देवी निर्धारी, पण निश्चित रूपानं त्या लोखंडाला आपला परीसपणा देत नाही, इथं कमीपणा आहे ते. सद्गुरु स्वपद साचारी, तसे शिष्या. सद्गुरु काय करतात? शिष्याला आपलंच पद देऊन टाकतात. आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. त्याचा काळ वेळ न लागता आपल्यासारखंच करून टाकतात. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ निर्गुण आहेत, आणि त्यांनी मला सांगितलं की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. दिधले संपूर्ण माझ्या हाती, तसं तुम्ही आम्ही सुद्धा निर्गुण परमात्मा आहोत. ही खूण ध्यानात ठेवा. असा तू निरुपम, नाही घेत वाचे श्रम. पदी मस्तक सप्रेम, ठेवून झालो शांत. असे तुम्ही निरुपम आहात, तुम्हाला कुठली उपमा देता येत नाही. नाही घेत वाचे श्रम, म्हणून मी माझ्या वाचेला आता श्रम घेत नाही. पदी मस्तक सप्रेम, मी तुमच्या चरणावर हे मस्तक टेकत आहे प्रेमाने. ठेवून झालो शांत, आणि आता मी शांत झालेलो आहे. माझ्या मनातल्या सगळ्या संशय विपर्यास हे निघून गेलेले आहे, आणि दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे. इति श्री संत सावता महाराज महात्म्य, भिकुनी कथिले सत्य. श्रवण करोत भाविक भक्त, पंचमाध्याय गोडा. हा सावता महाराजांचा महात्म्य हे भिकून सांगितलेलं आहे, आणि तुम्ही भाविक भक्तांनी
आदरानं श्रवण करावा. इति श्री सावता महाराज महात्म्य काशिबा गुरुवोपदेश कथनम नाम पंचमोध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इथे काशिबाला सावता महाराजांनी गुरुच्या रूपानं उपदेश केलेला आहे. ही कथा 5व्या अध्यायामध्ये पूर्ण होत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव